ऑफलेट माझे ब्लॉग्स कारमध्ये जास्ती होत आहेत, कारण की मुंबईत ट्रॅफिक वाढलं आहे पावसामुळे. तर बैठे बैठे क्या करे, करना है कुछ काम, चलो करेंगे ब्लॉग लेके प्रभू का नाम, असं होतं माझं. तर मी ब्लॉग करायला चालू करतो. मला तुमच्याशी बोलायचं असतं, मला माझे जे फिलिंग्ज आहेत, माझी जी भावना आहे जी व्यक्त करायची असते. आणि सध्या ते जे काय महाराष्ट्रात होत आहे, पॉझिटिव्ह ज्या गोष्टी महाराष्ट्रात होत आहेत त्याच्यावर डेफिनेटली मी बोलणारच, कारण की पॉलिटिक्स हा माझा फेवरेट सब्जेक्ट आहे. राज ठाकरे हे माझे फेवरेट व्यक्ती आहेत. भले मी मनसे माझा फेवरेट पक्ष आहे नाही आहे माहिती नाही, पण राज ठाकरे हे माझे फेवरेट व्यक्ती आहेत. बाळासाहेब यांना मी माझं मानतो. मी बाळासाहेबांचा हाडाचा बाळसैनिक, शिवसैनिक जुना. बाळासाहेब गेल्याच्या नंतर नाही मला शिवसेनेत रस राहिला, नाही मला अजून कशात उद्धव ठाकरेंमध्ये रस राहिला. तर पण आता खूप वर्षानंतर म्हणजे करोनाच्या नंतर मग मी आज पहिल्यांदा उद्धव ठाकरेंचं भाषण पूर्ण ऐकलं, कारण की करोनामध्ये उद्धव ठाकरे यायचे, त्यांचं ऐकायला लागायचं मला की आता पुढे काय होणार ते इम्पॉर्टंट होतं फेसबुकवरून. पण आज खूप वर्षांनी मला उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकलं मी. आणि जेव्हा ते बोलले आम्ही एकत्र आलोत राहण्यासाठी, तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू आले. लाखो लोकांच्या काटा आला असेल अंगावर, पण माझ्या डोळ्यात अश्रू आले. तो क्षण खूप इम्पॉर्टंट होता मराठी माणसासाठी, माझ्यासारख्या मराठी माणसासाठी, लढवय्या मराठी माणसासाठी. तुमचं काय मत आहे मला सांगा. तिथवर जय महाराष्ट्र.